नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, पुणे जिल्ह्यासह शहर परिसर आणि पिंपरी चिंचवड भागामध्ये काल दुपारपासून हलका आणि मध्यम स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावली आहे. हळूहळू सुरू झालेला पाऊस नंतर जोरदारपणे बरसू लागला आहे. दरम्यान घाटमाथ्यावरती मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, मावळ, आंबेगाव या भागात देखील पावसानं मोठ्या प्रमाणामध्ये हजेरी लावली असून ढगाळ वातावरण निर्माण झालं असून दाट पावसाची शक्यता आहे. पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवड भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसानं उघडीप दिली होती. त्यामुळे उष्णता पुन्हा जाणवू लागली होती. मागच्या 10 दिवसांपूर्वी शहर, जिल्हा, पिंपरी चिंचवड भागामध्ये पावसानं चांगली हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा पाऊस बरसण्यास सुरुवात झाली. मात्र सुरुवातीला पावसाचा जोर जरा कमी होता. दरम्यान हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 7 जुलैपर्यंत शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवड या भागामध्ये मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह चांगला आणि उत्तम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर मुंबई शहर आणि उपनगर, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, अकोला, नागपूर, गोंदिया आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पर्यटन नगरी लोणावळ्याला पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. गेल्या 24 तासामध्ये 113 मिलीमीटर पाऊस तिथे बरसलाय. मात्र यंदा आतापर्यंत अवघे 586 मिलीमीटर इतकाच पाऊस झालेला आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवसापर्यंत तब्बल 2061 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली होती. लोणावळावासीय आणि पर्यटकांना धोधो पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. येत्या 5 दिवसामध्ये राज्यामध्ये सर्वदूर पावसाची शक्यता दाट आहे. कोकण किनारपट्टीवरती हवामान विभागाकडनं रेड अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील बहुतांश सर्वच जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रिय झाला असून कोकणामध्ये मुसळधार तर इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरी बरसणार आहेत, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये राज्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं पावसाचा जोर इथून पुढे वाढत जाणार आहे 7 जुलैपर्यंत. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.